ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी नाटक, मालिका आणि सिनेमा या तीनही क्षेत्रात आपला ठसा उमटवलाय. बेस्टची नोकरी करत असताना त्यांनी अभिनय क्षेत्रात हातपाय मारणं सुरूच ठेवलं. अनेक वर्ष मेहनत करून मनासारखं काम मिळू लागलं होतं. मुलं सुद्धा त्यांच्या मार्गी लागली होती. सगळं छान सुरू असतानाच त्यांना कॅन्सरचं निदान झालं. त्यातून त्यांचं वाचणं हे खूप अवघड होतं. थेरपी तर सुरू होतीच, पण या सगळ्यातून त्यांना त्यांच्या बायकोने खऱ्या अर्थाने बरं केलं. शरद पोंक्षे यांनी बायको सविता यांच्यासोबत दूरदर्शनला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांची पत्नी सविता यांनी त्यांच्या आजारपणाबद्दल भाष्य केलं. शरद यांना 3rd स्टेज कॅन्सर होतं. ही गोष्ट फक्त सविता आणि शरद यांच्या मित्राला माहित होती. मुलांपासून, शरद यांच्या आईंपासून इतकंच नव्हे तर स्वतः शरद यांच्यापासून ही गोष्ट लपवली होती. पण महत्वाची गोष्ट म्हणजे शरद यांनी रिपोर्ट्समध्ये जेव्हा कॅन्सर आहे असं लिहून आलं होतं, तेही सविता यांना अगदी सहजपणे सांगितलं होतं. पण हे 3rd डिग्री कॅन्सर आहे हे त्यांना माहित नव्हतं. यातून सुखरूप बाहेर पडणार अशी खात्री मात्र त्यांना होती. सविता यांचा अध्यात्म आणि आयुर्वेदामध्ये खूप अभ्यास आहे. शिवानंद महाराजांच्या शिबिरामधून त्यांनी औषधांबद्दल माहिती मिळवली होती. यावर अभ्यासही केला. तेव्हा 30 ml गोमूत्र आणि 90 ml पाण्यामध्ये एवढी ताकद आहे की त्याने कॅन्सर सारखा मोठा आजार बरा होऊ शकतो हे त्यांना त्या शिबिरामधून समजलं होतं. त्या जेवणामध्ये सुद्धा आयुर्वेदिक गोष्टींचा वापर करत होत्या. बेल, तुळस याचा काढा असे बरेच आयुर्वेदिक औषधं सविता यांनी तयार केले आणि एका महिन्यात 92% कॅन्सर बरा झाला होता. कॅन्सरच्या गाठी कमी झाल्या होत्या असं सविता यांनी या मुलाखतीत सांगितलं. या सगळ्या अनुभवानंतर सविता यांनी स्वतःचं कॉस्मिक थेरपी सेंटर सुद्धा सुरू केलं. शरद नेहमीच त्यांच्या आजारपणातून बाहेर पडण्याचं श्रेय त्यांच्या बायकोला देतात, पण सविता यांची बाजू पहिल्यांदाच या निमित्ताने समोर आली. शरद यांना आजारपणातून बाहेर काढण्यासाठी सविता यांनी केलेला संपूर्ण अभ्यास पणाला लावला आणि अखेर शरद पोंक्षे कॅन्सर सारख्या मोठ्या आजारातून बाहेर पडले. कॅन्सरशी झुंज दिल्यानंतर त्यांनी मालिका आणि सिनेमांमध्ये पुन्हा एकदा त्याच जोमाने काम करायला सुरुवात केली. राजश्री मराठीच्या मुलाखतीत शरद यांनी कॅन्सरवर भाष्य केलं होतं. काय म्हणाले होते शरद पोंक्षे पहा. मी मानसिकरित्या प्रचंड खचले होतात. नाही, खचतच नाही. एक रात्र फक्त माझी फार वाईट गेली. ज्या दिवशी मला सांगितलं ना तुम्हाला कॅन्सर झाला, ती रात्र फार वाईट गेली. घरी एकटाच होतो, घरात कुणालाच सांगितलेलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सांगितलं, सगळ्यांना बसवलं आणि सांगितलं असं एक छोटीशी आयुष्यात एक गडबड झाली आहे म्हटलं, छोटीशी. तर ते असे झाले, आता 1 वर्ष काम नाही करता येणार आणि आपल्याला लगेच उद्या ॲडमिट व्हायचं आहे. आणि एकदम सगळे रडायला लागले. मी सगळ्यांजवळ घेतलं आणि मीच समजावून, मला जर आजार झाला आणि मीच समजावून सांगतोय सगळ्यांना, अरे काय नसते कॅन्सर मला नाही समजू शकत. त्याला तो आलाय, त्याला मी पाठवून देणार परत. आणि साधारण मला असं वाटतं की औषधं तुम्हाला नाही बरं करत, तुम्ही तुम्हाला बरं करता. अत्युच्च जगण्याची इच्छा आणि अशा वेळेला तुमचं निर्व्यसनी असणं तुम्हाला कामी येतं. मग खूप लोक म्हणाले, अरे शरद तर सुपारी पण खात नाही, त्याला कॅन्सर कसा झाला? त्याच्यामुळं कॅन्सर होतो किंवा नाही होत त्याच्यावर नसतं अवलंबून, पण कॅन्सरामधनं बरा होण्यासाठी मात्र निर्व्यसनी असणं हे 100% उपयोगी पडतं. ह्याचं कारण तुमचे सगळे ऑर्गन्स नॉर्मल असतात. दारू पिऊन पिऊन लिव्हर खराब झालेली नसते, तुमच्या किडन्या गेलेल्या नसतात, सगळ्या शाबूत असतात, ठणठणीत असतात तुम्ही. आणि मग अशी जर वादळ आलं तर त्याला परतवायला तुमचं शरीर, तुमचे सगळे ऑर्गन्स ताकदीने उभे राहतात आणि मग तुम्ही परतवून लावता त्याला. म्हणून निर्व्यसनी असणं फार गरजेचं आहे. शरद पोंक्षे आणि सविता हे आयडियल कपल म्हणून समोर आलंय. तुम्ही याला सहमत आहात का? आणि याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया हे आम्हाला नक्की कळवा. मराठी सिनेविश्वातल्या अशाच बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.